त्याने उघडून पाहिले, पण ते स्वतःजवळ ठेवण्याऐवजी तो गावाच्या सरपंचाकडे गेला आणि सरपंचाला सारं काही सांगितले. सरपंचाने एका गावात रामू नावाचा मुलगा राहत होता. तो अभ्यासाकडे फारच कमी लक्ष देत होता. त्यामुळे त्याला परीक्षात कमी गुण मिळत होते. एके दिवशी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे व्यक्तिमत्व विकास. मोतीलाल नेहरू हे आपल्या तसेच प्रमुख पाहुणे बसलेले गुरुजन वर्ग आणि माझे मित्रमैत्रिणींनो, मी आज तुमच्यासमोर एक गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे चतुराई का फल. एक किसान था, उसके घर के पास ही एक बंजर जमीन थी. उसे उस जमीन की खुदाई की चिंता थी. एक रात वो अपनी पत्नी से बातें कर रहा था. उसी समय उसके घर के पीछे शेतकरी माझा बाप, शेतामध्ये माझे खोप, तिथं पेर तिथं. मी तुमच्या समोर एक गोष्ट सादर करणार आहे. त्या गोष्टीचे नाव आहे दुष्याचा चाक. एकदा त्या जंगलामध्ये खूप दुष्काळ पडला होता. तेव्हा त्या जंगलातले पूर्ण पाणी आटून गेले होते. तिथे हत्तीचा इलाका होता आणि त्या जंगलात तळ्यात आणि माझ्या बालमित्रांनी मैत्रिणी, मी आज तुमच्यासमोर एक गोष्ट सादर करणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे एकनिष्ठ मुंगूस. एका शेतकरी जोडप्याकडे पाळीव मुंगूस होते. एके दिवशी शेतकरी आणि त्याच्या पत्नीला कामासाठी तातडीने. माझ्या गोष्टीचे नाव आहे संपत्तीचा उपयोग. एका कंजूस मनुष्याने आपल्या जवळील सर्व संपत्ती विकून आलेल्या पैशाची सोन्याची लगड बनवून घेतली व ती एका जागी पुरून ठेवली. तो मनुष्य रोज त्या सोन्याच्या लगडीकडे पाहत असे व समाधान मानित असे. एका मजुराने त्याच्यावर लक्ष ठेवले. त्याला त्याचे गुपित समजले. बसलेल्या माझ्या मित्रांनी, माझ्या गोष्टीचे नाव आहे. एका शहरात एक कोट्याधीश व्यापारी राहत. तो पत्नी व एक छोट्या मुलासह वैभवी जीवन जगत होता. तो दिवस रात्र कष्ट करून आपली संपत्ती दुप्पट चौपट करण्यामागे लागला. गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे वेळेचे महत्त्व. एकदा एका विद्यार्थ्याने परीक्षेच्या आधी अभ्यास करायचा विचार केला, परंतु तो सतत वेळ वाया घालत होता. परीक्षेच्या दिवशी तो घाबरला, कारण त्याला काहीच येत नव्हते. तेव्हा शिक्षकाने सांगितले, वेळ छोटे मासे आणि मोठे मासे. एकदा एक कोळी मासे पकडण्याचे ठरवला आणि तो तळ्याकडे जाऊन एक सोनाराचे दुकान होते. त्याच्या समोरच एक लोहाराचे दुकान होते. जेव्हा सोनार काम करत होता तेव्हा हळू आवाज येत असे, पण जेव्हा लोहार काम करत होता तेव्हा मोठा कर्कश आवाज होत असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण लोहाराच्या दुकानात जाऊन पडला. गुरुजी वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी तुमच्या समोर एक कथा सादर करणार आहे. माझ्या कथेचे नाव आहे फुल व काटे. विधाननगर नगरीत फुलांचा एक सुंदर बगीचा होता. तेथे वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळ्या प्रकारची फुले आली होते. एकदा फुल व काटे या दोघात वादविवाद सुरू झाला. फुल मोठ्या अभिमानाने अहंकाराने एका गावात एक गरीब माणूस राहत होता. तो खूप प्रामाणिक होता. एके दिवशी त्याला रस्त्यावर सोन्याचे नाणे असलेली पिशवी पाहिली. त्याने ती पिशवी गावातील सरपंचाकडे दिली. सरपंचाने त्याची प्रामाणिकता पाहून त्याला बक्षीस दिले. तात्पर्य, प्रामाणिकपणा हे नेहमीच फायदेशीर असते. धन्यवाद. शिष्य राहत होते. गुरुंनी त्यांना अनेक विद्या शिकवल्या, वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण दिले. जेव्हा त्यांचे शिक्षण पूर्ण झाले तेव्हा ते तिघे गुरुची आज्ञा घेऊन घरी जाण्यास निघाले. आपण सुंदर होऊया, पहा पहा रे अवती भवती, सुंदर झाडे हलती डुलती, देती छाया येईल त्याला, तसेच आपण होऊ. उपस्थित सर्व माझे सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, एक छोटीशी गोष्ट आहे. त्या गोष्टीतून काय बोध घ्यायचा हे गोष्ट संपल्यानंतर तुम्ही सांगायचं. चालेल? सांगाल ना? हा, सांगायचं? ठीक आहे. तर असंच बेगाव सारखं एक सुंदर गाव होतं आणि त्या गावाच्या जवळच एक जंगल होतं. आता जंगल म्हटल्यानंतर जंगलामध्ये अनेक प्राणी पक्षी राहणारच.
एक शेतकरी काम करीत होता. उन्हाची वेळ होती. तो शेतकरी आंब्याची झाडे लावत होता. तिथूनच त्या देशाच्या राजाचा रथ चालला होता. शेतकऱ्याला उन्हामध्ये काम करताना पाहून राजाने त्या शेतकऱ्याला विचारले, तुम्ही एवढ्या उन्हात काय Yeah.